हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आपला आज खूप दिवसांनी व्लॉग आलेला आहे. तर चला, आज आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत जरा बाहेर. तर तुम्ही हा व्लॉग आजचा कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. आणि क्लायमेट तुम्ही बघू शकता, एकदम पावसाचा आहे. पाऊस पडला होता, पडून गेला आहे. मला वाटतं अजून पाऊस येईल. तर चला, मी आणि दादा आता सामान घेण्यासाठी आम्ही गेलो होतो जरा. आता सर्व सामान वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही पुढे श्रद्धा वगैरे आणि बाकीचे सगळे पब्लिक तिकडे पुढे थांबलेले आणि आपलं वेट करत आहे. तर आपण जाऊयात, त्यांना पिक करूयात, देन आपण जाऊयात डायरेक्ट लोकेशनला. तर तुम्हाला कळलंच मी कुठे चाललो आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. चला, आता आमची तयारी चालू आहे जाण्यासाठी. आणि मस्त आईस बॉक्स वगैरे घेतलेला आहे. आणि ही आहे आमची पब्लिक. तर अजून यायची बाकी आहेत, अजून बाकीचे घरीच आहेत, ते आता येत आहेत. अंकुर भाई हाय. तर आत्या, श्रद्धा बघा, आज तुम्हाला खूप दिवसांचा श्रद्धा ब्लॉग मध्ये दिसेल, कारण की आपला ब्लॉगच थोडा लेट आलेला आहे. चला, तर गाईज, आता आम्ही गाडीत मंडळी भरलेली आहे. तरी अजून पुढे दोघा तिघांना घ्यायचं आहे. आणि मध्ये त्यांना घेऊन आम्ही निघू. बाकीचे त्या दुसऱ्या गाडीत बसणार आहेत. तर आता तुम्हाला दाखवतो, आम्ही आता पुढे गोवाला घेणार आहोत. चलो. ए गुजराती काय गे? गुजराती हमारी भांजी भांजी पुतणी तीच भाची झाली. तर गाईज, अजून आमचे 2 मेंबर ऍड झालेले आहेत. आणि हा बघा, एक तिसरा मेंबर दाखवतो तुम्हाला मी. हा तुम्ही बघितलं असेल आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये. वहिनी तर गाईज, फक्त अंघोळ ना फक्त मी एकट्यानेच केलंय, बाकी कोणीच अंघोळ केलेली नाही. कोणीच अंघोळ नाही केली आहे. बघा, दिसतंय का अंघोळ केलेला? बघा, मी एकदम अंघोळ वगैरे करून बघितलं. आणि अंघोळ नाही केली म्हणून आता स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. अरे बाथरूम मध्ये मी गेले, तर तू काय करतो माझ्यासोबत? तर गाईज, आम्ही कुठे चाललोय अजून तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे. तर तुम्हाला डायरेक्ट मी लोकेशनला घेऊन जातो आणि तिकडेच तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही रस्त्याला जातो. आता आम्हाला एवढा चांगला असं एकदम मस्त व्ह्यू भेटलेला आहे. बाजूलाच रोड आहे मस्त. आणि आम्ही इथे मस्त गाडी पार्क केलेली आहे. स्पेशली सर्वजण फोटो काढण्यासाठी उतरलेले आहेत गाडीतून. ए श्रद्धा, व्ह्यू बघ, व्ह्यू बघ किती छान आहे. चला, तर जरा आता फोटोशूट करून घेतो आम्ही. फोटो मस्त लोकांचे फोटो काढून घेतो. तर आपण भेटूयात. तर गाईज, आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता हे लोक सर्वजण उतरून सर्व मस्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. मी मंदिरात जाऊ शकत नाही, कारण की मी आंघोळ केलेली नाही. बाकी सर्व आंघोळ करून आलेले आहेत. हा, आणि माझ्यासोबत दुसरी पार्टनर ही आहे जिया. तिने सुद्धा आंघोळ नाही केली आहे. तर हे लोक दर्शन वगैरे करून आले की मग आपण जाऊयात लोकेशनला. आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे आले, कुठे जाणार आहेत. आणि लोकेशन किती सुंदर आहे हे तुम्हाला कळेलच. आणि हे आहे मंदिर. श्रद्धा आली दर्शन घेऊन. तर आता आम्ही जातो तिकडे, गाडीत बसतो. आणखी हे लोक दर्शन घेऊन चालले आहेत. देन त्याच्यानंतर आम्ही जाऊ लोकेशनला. तुम्हाला दाखवतो, खूप जबरदस्त लोकेशन आहे आणि खूप मजा येणार आहे. तर आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेलच आम्ही किती एन्जॉय करतो. तर अंघोळ नाही केली आहे म्हणून बघा अवतार कसा येतो, पूर्ण काळा काय झालेला आहे. आणि केसमिसांची हालत बघा काय झालेली आहे. तुम्ही अंघोळ न करता कसे काय तुम्ही मंदिरात जाऊ शकता? नदीवर पोहायचं तुम्ही ह्याला किती? अरे सांगितलं, जाऊ दे, सांगितलंच तुम्हाला. तर आम्ही चाललोय नदीवर चाललोय. रात्री 12 वाजता अंघोळ केलेली आहे. कपडे पण काढले, मस्त लोक अंघोळ करायला शिरले. पण कुठे गेले? कोणाला पण काय पण नको बघू. हा, ते काय उभे आहेत. चला, आता आम्ही पोहोचेल तिकडे. मंदिराच्या जवळच आहे म्हणजे.
ते काम चालू होतं मला वाटते ना ग. आपण तिकडे वरती बसलेले. भारी आहे. श्रद्धा काय मग? श्रद्धा लोकेशनला पहिल्यांदा आली आहे. मी लोकेशनला पहिल्यांदा नाही आली आहे. मी माझ्या मामांसोबत आलेली आहे इथे. आलेली आहे का? सांग इथे पहिलं काय होतं? गाडी बस नदी पाठीमागे. हट, जमीन होती इथे. एवढं केलं. तर गाईस तुम्ही पाहू शकता की लोकेशन किती सुंदर आहे. साईडला नदी आहे आणि इथे मस्त बसण्यासाठी वगैरे एकदम जबरदस्त सोय आहे. आणि हे लोक बघा इथे वरती बसले सर्व बनवण्यासाठी काय काय, कारण की आम्ही जे पण आहे सर्व इथेच बनवणार आहोत. काय घेऊन चालले श्रद्धा? ओके, तर मग आम्ही मस्त इथे मस्त खाऊ वगैरे आणि देन त्या नदीमध्ये मस्त पोहू. चला सामान काढतो आता, देन सर्व सामान तिकडे घेऊन जातो, मग आपण भेटूया. चला तर आता इथे मस्त सर्व सोयी चालू आहे. सर्व आता आपापलं जेवण वगैरे बनवत आहेत मस्त. सर्वांना दिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी सर्व पार पाडत आहे. श्रद्धा तू काय करते? कांदे कापते. हे बघा कांदा. सर्वांनी आपापलं काम मस्त वाटून घेतलंय. व्यवस्थित करा. अटॅच करा ना. पण खाली जाऊन आता मी खाली जाणार नाही, इथं धुतो द्या. हा ना, मस्त चुलीवरचं मटण खाणार आहे मी. चुलीवरचं मटण तू बनवणार आहे सागर भाऊ? रेसिपी पण सांगा ना. कांदा बिदा कापल्यानंतर समजेल. आणि इथे काम चालू आहे मस्त जेवण रेडी करण्यासाठी. मटण चुलीवरचं मटण वगैरे इथे करणार आहेत. देन त्याच्यानंतर इथे चालू आहे चिकन खिमा. सर्व चिकन खिमाचं काम चालू आहे. देन त्याच्यानंतर इथे चालू आहे सर्व चॉपिंगचं काम चालू आहे. आणि तुमचं काय काम चालू आहे? झोपायची तयारी? हो, करून घ्या. काय काम तर करत नाही, नुसता फक्त ह्याला त्याला बडबडत बसतो नुसता. तर आज भाऊने फायनली भाऊ आज चुलीवरचं मटण घ्यायला बनवायला चालू. लग्नाच्या अगोदर करत होता, त्यानंतर त्यांनी आज फर्स्ट टाइम असं चिकन बनवायला लागलेलं आहे. चिकन ना मटण आहे, हे मटण आहे आणि तिथे चिकन चालू आहे. इकडे काम करत आहेत आणि मॅडम बघा करवंदा तिकडे शोधायला लागले आहे. ताई जास्त घेऊन ये, काम चोरगिरी केलीस तू आता, पण जरा जास्त घेऊन ये. तर गाईस तुम्ही पाहू शकता स्ट्रगल इज रिअल. भाऊ ते चूर पेटवण्यासाठी एवढा प्रयत्न करत आहे. भाऊ भेटली का? यस, व्हेरी गुड. आणि ह्यात आहे आमचा राईस ठेवलाय आणि ह्यात काय ठेवलाय भाऊ? चुलीवरचा मटन आहे. मटण चिकन आणि भात. यस. नाही ह्यात काय? त्यात मटण आहे भाऊ. चुलीवरचं मटन आणि हे आहे राईस. आणि वहिनी काय करत आहेत? चिकन मोठ्या फ्राय करत आहेत. आणि वहिनी तुम्ही काय करत आहेत त्यांच्यासोबत? मिताली वहिनी चला आता मस्त फिश फ्राय करत आहे श्रद्धा. डीप फ्राय करत आहे फिश. हे काम ऍक्च्युली काय झालं माहिती आहे, इथे आम्ही सर्वांना काम असे वाटून दिलेले आहेत. म्हणजे श्रद्धाला वेगळं काम, ह्याला वेगळं काम, त्याला वेगळं काम. तर आता श्रद्धाचा टाइम आला आहे आणि श्रद्धाचा टायमिंगमध्ये श्रद्धा बघा काय करते. श्रद्धा काहीच तुम्ही बघू शकता इथे मस्त सर्व पोहत आहेत. तर चला आता मी पण जातो पोहण्यासाठी.
मग काय श्रद्धा, कसं वाटलं? मस्त वाटलं, छान, एकदम रिफ्रेश वाटलं. मजा आली पण. आणि पावसाळा होता ना, तो ग्रीनरी सगळीकडे. हा, आणि पूर्ण दिवस असं फुल डे क्लायमेट पावसाचं होतं, त्याच्यामुळे अजून मजा आली. ऊन वगैरे काय नव्हतं. चालू आहे पण रेनी सीझन लवकर आलाय. यस. तर चला आता आपण निघूया घरी जाण्यासाठी. हो, निघूया. शिवाजी आपली कधीपासून एकटीच आहे घरी. तर आणि जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वाटलं तर शेअर सुद्धा करा. चलो.